मामा नाव वायफाय मामा चैन मी बाहेर करले मामाने 500 नाही दिलं म्हणा अजून मावशी शिरबीर तुला काही मग मला पुरी पण लागतो तिथं खाली मस्त मोतीचूर लाडू आणि जेवल्यावर मानाचं ना जेवल्यावर कशी पोहोचलोय गाडी इथं लावतो आणि डायरेक्ट सरळ निघतो त्या साईडला अरे अगदी वाघाव भिवंडीचा भक्त एक विरा मावलीचा हॅलो मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे प्रीतपेड ब्लॉग्स मध्ये। तर आज आम्ही जाणार आहे खारबावला। तर तुम्हाला वाटत असेल की खारबावला एकसारखा का जातो, तर खारबावला असं आहे का मागच्या वेळेस तुम्ही बघलाच असेल, मागच्या वेळेस घरभरणी होती आणि आता पण अजून एक मामा आहे त्याची पण आज घरभरणी आहे। तर आज जायलाच लागेल। आता फ्रेश होतो आणि पप्पासोबत डायरेक्ट खारबावला निघतो। तर चला माझी पण तयारी झाली आहे आणि आता बघतो, पण माझे हे कपडे नाही आहेत, माझे दुसरे कपडे आहेत त्या तिथं मम्मीने नेले आहेत। मी मम्मी मला सांगत होती का तू काल ये, पण मी काल गेलो नाही, तर मी आज चाललो आहे पप्पाच्या सोबत। तर चला निघूया आता, थोड्या वेळात निघतो आणि बघतो। पोहोचलोय, गाडी इथं लावतो आणि डायरेक्ट सरळ निघतो त्या साईडला। आल्याबरोबर डायरेक्ट मी इथं चालतो काही ना खावाला टाकायला। तर आता परत जातो तिथं घराजवळ आणि जरा जेवण वाढायचं काम करतो। नको वाटाण्याची भाजी वार आया जेवायला वार घेतलीच नाही मावशी शिरबीर तुला काही मग मला पुरी पण लागतो तिथं खाली मस्त मोतीचूर लाडू आणि जेवल्यावर मानाचं ना जेवल्यावर कशी तुला कॉफी चॉकलेट आमची नको जेवल्यावर असतं ना दररोजची आणि आम्ही दुकानावर लगे पाठवतो। हा ग तुमचा याच का रोजचा ते रोजचा असते रे बाबू, खाऊ का मग जेवायला मामा 500 रुपये दे ना। चैन भाजी 500 रुपये दे ना, दे मग बघू गणले तिरांदा वेपर आई किरांदा आई पैसे दे आई बी लागले पाया पण आईचे। अरे बाबा बाबा बघ अवरा डॅशिंग देते बाबा आत मिलो कंप्लीट देते बाबा बाबा आई काय आई इकडे। तर आता आपण जरा मामीशी भेटू। मामी कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू। तर नवा घर वाटले बनले, तुला कसं वाटते? आनंद होते चांगला। हा ग मग मेकअप काय केली तुम्ही? मेकअप स्वती पार्लरवाली। हा ग आवरे मेकअप थपली तुम्ही बी। मामा काय मामाला सांग काही पैसे विषय देवाला। हा ग मग नवे कारण वायफाय बसू लाग कणले बा बाहेर यो बात कर इकडे खीर आणजा केली काय केली आणजा म्हणा। मामा नाव वायफाय मामा चैन मी बाहेर करले मामाने 500 नाही दिलं म्हणा अजून। अरे काही बोल थकलो सकाळ बसच्या काम करते बस। हो ना बरेच दिवस झालं काम करते मामा स्टार्टिंग तर लास्ट एंडिंग पर्यंत काम चालू मामा मामाला कामा करायला लागतील थोडीशी कामं ना। मामाच्या बरोबर गेलो टेरेसवर। मामा आता गहू सुला तर गज 3 गज काल नेले नाही 2 ना। हा मामा 2 गज काल नेले ना, आता यो एक नेवासा खालती वजन जाम आहे मागचा जायचं वजन होता। प्रसाद चोर के चोरला हा के चोरला दाखव बघू या चोरला की नाही गपचूप चोरला हा गपचूप चोरते चोर किती मिनिटाचा करू
3 आणि 4 7 मिनिटाचा बनव ना. 7 मिनिटं बस. अजून मोठा करायला लागेल मग. तुला वाटेल तेवढा कर. ब्लॉग अजून मोठा करायला लागेल. तुला वाटेल तेवढा बनव मोठा. किती मिनिटं तुझे हिसाब सांग. तुझी मम्मी सांगते 7 मिनिटाचा तरी बनव. 7 नको 10 असला ठीक आहे. मग बनव चल. 10 मिनिटाचा मोठा. मेन पॉइंट वर ये नाही तू जेव्हा व्हिडिओ बनवायचा असते तेव्हा तू गायब होते. आता यावी आरतीला असते तर केवढं भारी झालं असतं. यावी माझा मोबाईल येतो मी की करू. त्यावेळी त्याला मोबाईल येतो तुला त्या मोबाईल दिला नाही देऊन आयफोन पप्पानी. यावी फोटो काढायला माझा मोबाईल येतो मी की करू. मग आता आयफोन मध्ये चांगला फोटो येतात ना असं थोडी नाही येतात. आता आवड आयफोन आणि यांचं मामांचं मामाचं ठिकाण आज त्यांना टायमा कोणी जाणार नसते. मामाला गिफ्ट भेटले पेंटिंग. हा दाखव कशी पेंटिंग दाखव. शिवाजी महाराजांची पेंटिंग भेटली मामाला. हा स्माईल वा स्माईल वा. गड्याला दाखव बघू बघू असा बाबा गिफ्ट अलमारी भरायची बारी. बघू आता घड्याल खोल. सुंदर असा इथं मामाला घड्याल भेटला आहे. खूपच भारी. येईन ग फोर गो फोर म्हणजे बारक ते फोर. हा यो फोर काला एक फोरून दे ना. फोरून टेन ग साडी ग फोर अनबॉक्सिंग इथं होत आहे पेंटिंगची. अजून एक पेंटिंग भेटली आहे. पेंटिंग आहे ना मग फोटो आहे. ही पण शिवाजी महाराजांची पेंटिंग. जनता राजा सगळी. आता सर्व पाहुणे गेलेले आहेत आणि आता मी तुम्हाला होम टूर देतो. तर तुम्ही इथं बघू शकता हॉल खूपच भारी इथं आणि खूपच मोठा. अलगो बाजूला तुम्ही बघू शकता हॉल तर खूपच मोठा आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता इथं देवारा पण आहे. आणि हॉलमधून सरळ गेल्यावर इथं बघू शकता इथं या साईडला एक रूम आहे. ही पण रूम एक मोठी आहे. आणि पंखा तुम्ही बघू शकता. एक पंखा आहे बघा इथे तुम्हाला दाखवतो मी. हे आहे पंख्याचा रिमोट. जे पंखा रिमोटवर चालतो. तुम्हाला हे लावून दाखवतो जरा. मला लावता नाही समजत नाही याची बटणं बघा जरा कशी आहे. तर याचा मला काही समजत नाही. मी तुम्हाला दुसरा बेडरूम दाखवलो. मधून निघल्यावर डायरेक्ट इथं समोरच हे आहे दुसरी रूम म्हणजेच मास्टर बेडरूम बघू शकता. आणि इतर बाथरूम आहे जो कोणाला समजणार नाही. पूर्ण असे वॉल आहे. वॉलवर डायरेक्ट आतमध्येच असा बनवले तुम्ही बघू शकता. मास्टर बेडरूम मस्त आहे खूप भारी. इथं वॉलवर डिझाईन पण वॉलपेपर लावलेत का माहीत नाही. हां डिझाईन केलेली आहे खूपच मस्त आहे. आणि इथं यो मस्त आरसा बघू शकता. मिरर सेल्फी पण खूपच भारी निघेल बघू शकता. खूपच भारी इथं आरसा पण आहे आणि खूप मोठा पण आहे बघू शकता. आणि पूर्ण वाटते घरातच हे केलेलं आहे. म्हणजे रिमोटवाले पंखे आणलेले आहेत पूर्ण घरातच वाटते. कारण जिथं पण जातो रूममध्ये नाहीतर हॉलमध्ये नाहीतर या रूममध्ये जातो सगळ्या इथे मला हे दिसतात. हे रिमोटवाले पंखे दिसतात. इथं बघा वरती याच्या डिस्प्ले लागलेले आहे बघू शकता. यो आहे यो मध्ये डिस्प्ले आहे. तर यो लागला म्हणजे डायरेक्ट रिमोटवरच चालतो पंखा. चला आता मी निघलो आहे घरी. येताना तर पप्पाची बरोबर आलो आणि आता जाताना रिक्षाला जातो. कारण मला अजून फुटेज लागतो द्या. मामी आणि मामाचे घ्यायचे होते फुटेज म्हणून मी इथं थांबलो. तर आता निघतो आता घरी. आज मजा तर खूपच आली पण काम पण तेवढाच केला. म्हणजे काम जास्त नाही केला मजा तर खूपच केली. तर आता जातो आणि निघतो घरी. घरी गेल्यावर ब्लॉग डायरेक्ट एंड करतो. कारण इथून मामाच्या घरापासून तर इथं नाक्यावर जायला खूप टाईम लागतो. खूप लांब रस्ता आहे. आणि इथं व्ह्यू बघा खूपच भारी येतो आहे बघू शकता. खूपच भारी इथं व्ह्यू आले. आणि वातावरण पण जरा पाऊस येण्यासारखं वाटतं आहे मला. पाऊस येईल का नाही येईल. ऊन पण येते कधी कधी पाऊस पण येते. तर आता बघतो घरी जातो
आणि ब्लॉग एंड करतो. चला घरी पोचलो आणि आता ब्लॉग एंड करायचा टाईम आला आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ बघायचे असतील बेल आयकॉनवर दाबून त्याला ऑलवर सेट करा. तर चला भेटूया अशाच नव्या व्हिडिओ. तर चला बाय. अरे आगरी वाघाव भिवंडीचा भक्त एकवीरा माऊलीचा.